नमस्कार. मी श्रीराम अरुण कोगरोळीकर. सध्या मी हॉकी स्टेडियमच्या चौकात आहे. त्याच्या समोर शारदा विहार अपार्टमेंट आहे. त्या शारदा विहार अपार्टमेंटमध्ये कमीत कमी 200-250 लोक फ्लॅटधारक राहतात आणि एक 100 गाळे इथे आहेत. त्यातले 25 गाळे महानगरपालिकेचे आहेत आणि त्या महानगरपालिकेच्या गाळ्यांची अवस्था ही बघा अशी आहे. काय हे कचरा आहे, ही पाणी साठते. काय हे पाणी असं साठते, ह्या पाण्यात डेंग्यूचे डास होतात. काय हे मोठ्या प्रमाणात आणि इथे येणाऱ्या लोकांना त्या सगळ्या आरोग्याच्या बाबतीत धोकादायक आहे. इकडे पुढे या दाखवतो तुम्हाला. काय तर या हे कचरा वगैरे हे रोजचा आहे, हे कायम सतत पडत असतोय. आता हे पाणी गळत आहे, हे पाणी इथे हे बघा कचरा, हा बघा कचरा, हे कचरा बघा, तिथून पाणी लिकेज आहे. हे तुम्हाला दिसतंय का बघा सर्वांना. काय हे पाणी वरून लिकेज आहे आणि ते पाणी इथं पडतंय. काय हे पाणी सगळं साठून एक गुडघाभर साधारण 3 फुटाच्या आसपास पुढं पण आहे. अजून या पुढं पण आहे, या दाखवतो, पुढे या, पुढं पण आहे. हे गाळ्यात ह्या पाणी जवळजवळ 3 ते 4 फूट पाणी साठते. पाणी साठून तिथं डेंग्यूचे डास इत्यादी. महानगरपालिकेला ह्याच्यावर वारंवार 2015 पासून मी दाखवत आहे. 2015 पासून माझ्याकडे अर्ज आहेत मी केलेले. पेपरला सुद्धा आले, पुण्यनगरीला मोठ्या प्रमाणात छापून आले. तरी सुद्धा दैनिक पुण्यनगरीचे सुद्धा त्यांनी हे घेतलेलं नाही आणि बी न्यूजला पण ही बातमी आलेली आहे. हे अर्ज बघा 2015 आहे का, 2015 पासून मी आयुक्तांना अर्ज देत आहे. तिने आम्हाला वेळोवेळी काय काय उत्तरं दिलेत, पण ती झालेलं नाही. 2025ला पण अर्ज दिला, तो आता माझ्याजवळ नाही आहे. काय एवढे अर्ज केलेत, हे बघा या अर्ज. तरी सुद्धा या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कुठलीही जाणीव नाही आहे, कुठलीही जाणीव नाही आहे. हे बघा हे काय. आणि हे पाणी काढण्यासाठी मी स्वतः 10,000 ते 12,000 रुपये माझं लाईटचं बिल खर्च होते. हे पाणी काढून मी या गटरीत टाकतोय, आणि या गटरीतनं जाते. आता परवा महानंदा सूर्यवंशी म्हणून ज्या अभियंता आहेत त्या आल्या होत्या. त्यांना इथं हॉकी स्टेडियममध्ये निवडणूक कार्यालय काढलं होतं. तिकडनं प्रेशर आलं म्हणून आम्हाला आल्या सांगायला आणि म्हणल्या मी उद्याच्या उद्या करून देतो. गेल्या शुक्रवारी सांगून गेल्या आणि त्यांनी आम्ही जे पाईप सोडलेली ती पाईप कापून लोक गेली. त्या महानगरपालिकेचा फुटपाथ फोडून पाईप कापून लोक गेलेले आहेत. आणि त्या महानंदा सूर्यवंशी अजून सुद्धा ते बंद करायसाठी काय आल्या नाहीत. तर हे फोडून सार्वजनिक नुकसान करून गेलेले आहे पब्लिकचं. हे पाईप कापून ते पाईप खाली जमिनीत गाडून त्याला गुच मारून गेल्या. खरं तुम्ही पाण्यात राहा, खरं आम्हाला कोणाचा फोन येता कामा नाही, असं त्यांचं म्हणणं दिसतंय मला एकंदरीत. काय आणि आता कधी महानगरपालिकेला डोळे उघडतात. ह्याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ करून टाकलेला आहे. मी विजय सरदार साहेबांनी पण हा व्हिडिओ करून टाकलेला आहे. विजय सरदार सर इथं समोर हॉकी स्टेडियममध्ये येतात, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ करून टाकलेला आहे. पण लोक तुम्ही लाईक करू नका, कमेंट आणि शेअर करा आणि शेअर करून हे मुख्यमंत्री मोदींच्या पर्यंत पोहोचला पाहिजे असं मी तुम्हाला आव्हान करत आहे. कृपया महानगरपालिकेला लवकरात लवकर जाग येऊ दे.